महाराष्ट्राचे प्रादेशिक आणि प्रशासकीय विभाग पाहिले. तसेच आपला महाराष्ट्राचा स्थान विस्तार सीमा हा भागही कंप्लीट झाला आहे. तर आज आपण महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग पाहणार आहोत. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग 3 पडतात. पहिला विभाग सह्याद्री किंवा पश्चिम घाट. सह्याद्री आणि पश्चिम घाट म्हणजे एकच. पश्चिम घाटाला महाराष्ट्रात सह्याद्री असे संबोधतात. तर दुसरा प्राकृतिक विभाग आहे महाराष्ट्र पठार. तिसरा प्राकृतिक विभाग आहे कोकण किनारपट्टी. महाराष्ट्र पठाराला दख्खनचे पठार असेही म्हणतात. तर आता आपण पहिला प्राकृतिक विभाग पाहणार आहोत, सह्याद्री किंवा पश्चिम घाट. तर सह्याद्री किंवा पश्चिम घाट या प्राकृतिक विभागात सातपुडा रांगा, सह्याद्री, ते बालाघाट डोंगर रांगा, हरिश्चंद्र डोंगर रांगा, हे सगळे अजिंठा, महादेव डोंगर रांगा, हे सगळे भाग आहेत ना, ते सह्याद्री पश्चिम घाटातच येतात. आणि कोकण किनारपट्टी. आता आपण कोकण किनारपट्टीबद्दल माहिती डिटेल्समध्ये पाहूयात. कोकण किनारपट्टीचा महाराष्ट्रातील विस्तार हा उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यापासून दक्षिणेकडे रेड्डी बांद्र्यापर्यंत आहे. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र या दरम्यानचा चिंचोळा प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टी. तर कोकण किनारपट्टीचा महाराष्ट्रातील विस्तार कसा आहे, तर उत्तरेकडे म्हणजे ठाणे पालघरकडे ज्या सीमेवरती उल्हास नदी आहे तिथून ते दक्षिणेकडं सिंधुदुर्गमध्ये रेंडी बांद्रापर्यंत त्याचा विस्तार आहे. खोऱ्यापर्यंत ते बंदर आहे रेड्डी तिथपर्यंत आहे सिंधुदुर्गमधल्या. तर कोकण किनारपट्टीचा हा असा विस्तार उभा असून सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र याच्या दरम्यानचा चिंचोळा प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टी. म्हणजे सगळ्यात पश्चिमेकडे काय येतं महाराष्ट्राच्या, तर सह्याद्री, अरबी समुद्र येतो. त्याच्यानंतर कोकण किनारपट्टी येते आणि कोकण किनारपट्टीनंतर सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम घाट येतो आणि पश्चिम घाटाच्या अलीकडे पूर्वेकडे महाराष्ट्र पठार येते. असा हा टोटल महाराष्ट्राचा प्राकृतिक रचना आहे. तर कोकण किनारपट्टीचा भारतातील विस्तार बोलते मी. उत्तरेस मयुरा नदी ते दक्षिणेकडे कर्नाटकातील गंगावली नदीच्या खोऱ्यापर्यंत आहे. कोकण ही परशुरामाची भूमी आहे. कोकणास अपरांत या नावानेही ओळखले जाते. तर कोकण किनारपट्टीच्या आता वैशिष्ट्ये आपण काही ते पाहणार आहोत. थोडेफार आपण पाहिले आहेत आता जस्ट. कोकण किनारपट्टी दक्षिणेकडे अरुंद झालेली आढळते, तर उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यात तिची रुंदी सर्वाधिक आढळते. बरोबर. कोकण किनारपट्टी दक्षिणेकडे कशी आहे, अरुंद आहे. ओके. आणि अरुंद झालेली आढळते म्हणजे उत्तरेकडे काय आहे, ही रुंद आहे. म्हणजे उलटा त्रिकोण थोडक्यात लक्षात घ्या, तसा विस्तार आहे कोकण किनारपट्टीचा. उत्तरेकडे काय आहे, रुंद आहे आणि दक्षिणेकडे काय आढळते, अरुंद आढळते म्हणजे उलटा त्रिकोण. तर उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यात तिची रुंदी सर्वाधिक आढळते. बरोबर आहे. उल्हास नदी खोऱ्यात तिची रुंदी सर्वाधिक आढळते. कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. कोकणच्या उत्तरेकडील भूभाग बेसाल्टपासून बनला आहे. कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे म्हणजे त्याच्या किनारपट्टीच्या मुखाशी काय झाले आहेत, खाड्या तयार झाल्या आहेत. तर त्याला आपण रिया प्रकारची किनारपट्टी असे म्हणतो. कोकणच्या उत्तरेकडील भूभाग बेसाल्टपासून बनला आहे. बेसाल्ट खडक आहे ना, त्याच्यापासून उत्तरेकडील भूभाग बनलेला आहे. कोकणच्या दक्षिण भागात अति पावसामुळे जांभा प्रकारचा खडक आढळतो. तर दक्षिण भागात कुठला जांभा प्रकारचा खडक आढळते अति पावसामुळे, पण उत्तरेकडे बेसाल्टपासून बराच भूभाग बनलेला आहे. तर आपल्या जनरली लक्षात काय येतो, कोकण म्हणजे की जांभा खडक. तसं नाही आहे, उत्तरेकडे बेसाल्ट आहे. ओके. कोकण दक्षिणोत्तर लांबी सुमारे 720 लांबी इतकी आहे. ती आपण पाहिलेलीच आहे. 720 किलोमीटर किनारपट्टी. कोकण किनारपट्टीच्या अरुंदपणामुळे येथील नद्यांची लांबी कमी असून त्यांचे खनन कार्य तीव्र असते. कोकण किनारपट्टीच्या नद्यांना उतार भरपूर आहे, त्याच्यामुळे त्यांचं खनन कार्य तीव्र होत आहे. कोकणच्या प्रमुख नद्या कोणत्या, उल्हास, वैतरणा, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल इत्यादी. कोकणातील सर्व नद्या सह्य पर्वतावरून वाहून येऊन अरबी समुद्रात मिळतात. सर्व नद्या कुठल्या, सह्याद्री पर्वतांना वाहतात, त्याच्यामुळे खनन कार्य तीव्र असते.
कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. उत्तर कोकणात दमणगंगा, वळवू, सुया, वैतरणा, तानसा, भस्सा, काळू, उल्हास. मध्य कोकणात पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, गांधार, भोगावती, घोड, सावित्री, भारजा, जोग, जगबुडी. आता जगबुडीवर प्रश्न पडतो, कोणत्या नदीची उपनदी आहे? तर जगबुडी ही वशिष्ठीची उपनदी आहे. तर बाव कोणाची आहे? तर शास्त्रीची उपनदी. हाही प्रश्न पडलेला आहे. वशिष्ठी, शास्त्री. आता दक्षिण कोकणात कोणत्या नद्या आहेत? तर काजरी, मुसकुंदी, काजवी, शू, वाघोटण, देवगड, आचरा, गड, कर्ली, तेरेकुळ. कोकणातील खाड्या. भरतीच्या वेळी नदीमुखातून समुद्राचे पाणी जिथपर्यंत जाते त्या नदीच्या भागास खाडी असे म्हणतात. आणि अशा भरपूर खाड्या आहेत, त्यामुळे त्याला रिया प्रकारची किनारपट्टी असे म्हणतात. कोकणातील बेटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. मुंबई, अंजन, दीव, साष्टी, मड, घारापुरी, खांदेरी, उंदेरी, कासा, कुलाबा, जंजिरा, कुर्टी असा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. सह्याद्री आता किंवा पश्चिम घाट हे दोन्ही एकच आहे व त्याचा आपण माहिती बघणार आहोत. सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली. सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्याच्यामुळे अरबी समुद्रात मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या व बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या पूर्व वाहिनी नद्या असे नद्यांचे विभाजन झाले आहे. तर बरोबर आहे. सह्याद्री काय आहे? महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक असून याच्यामुळे पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी अशा नद्यांची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाट 12.2% इतका आहे. सह्याद्री घाटाची भारतातील लांबी टोटल किती? 1600 आणि महाराष्ट्रातील किती? 750 किलोमीटर आहे. सरासरी उंची 915 ते 1220 मीटर इतकी आहे. सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई हे नाशिक व नगर जिल्ह्यादरम्यान आढळते. कळसुबाईची उंची 1646 मीटर असून कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणतात. सह्याद्रीच्या प्रमुख दक्षिण उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा फुटलेल्या आहेत. सह्याद्रीच्या प्रमुख 3 डोंगररांगा आहेत. तर पहिली कोणती आहे? सातमाळा अजिंठा डोंगररांगा, दुसरी हरिश्चंद्र बालाघाट, तिसरी महादेव डोंगररांगा.